भगवान बाबा महान त्यागी बाबा गुरुदेव को प्रणाम नमस्कार। माझे नाव आर्या चमट आहे। मी दिनेशचा पाठ करत आहे। माझे नाव ओवी महेंद्र चामट आहे। मी प्रियाचा पाठ करत आहे। माझे नाव श्रेयशी राजेंद्र चामट आहे। मी जिजाबाई आणि मणिरामचा पाठ करत आहे। स्पीकरवाला माईक। माझे नाव अंशुल गानू आलमुळे आहे। मी नाटकाचा पाठ करत आहे। गुंडरा भाऊ माईक काढून द्या ना, गरज आहे त्या माईकची। माझे नाव स्वरा लक्ष्मण कांबळे आहे। मी कार्यकर्त्याचा पाठ करत आहे। या नाटकाची पार्श्वभूमी अशी की या नाटकामध्ये मानवी जीवनातील पाप, त्याचे परिणाम आणि पश्चातापाची शक्ती यांचे प्रभावी चित्रण केलेले आहे। एक व्यक्ती चुकीच्या मार्गावर जाऊन गंभीर अपराध करते, पण त्या पापाची शिक्षा तिला मानसिक त्रासाच्या रूपाने भोगावी लागते। तिच्या अंतर्मनात अपराधाची भावना सतत तिला त्रास देत राहते आणि ती स्वतःच त्याच विचारामध्ये अटकून जाते। परंतु जेव्हा ती परमेश्वरावर विश्वास ठेवते आणि आपल्या चुकीची खरीखुरी जाणीव करून घेते, तेव्हा तिच्या जीवनात परिवर्तन घडते आणि ती समोर काय होते हे लगेच तुमच्या समोर आमचे चिमुकले बाल कलाकार सादर करीत आहेत। कलाकारांना तुम्ही आपली कलाकारी दाखवण्यास सुरुवात करावी। चला ताई, आता सकाळ पण झाली आणि आता साखर पण झाली। आता मी आपल्या पतिदेवाचा डब्बा बनवून देतो। प्रिया, अगं प्रिया, सकाळी सकाळी कुठे गेली? अहो, मी तुमचे शिदोरी बनवत होती तुमच्यासाठी। हो का माझी राणी? बनवतो शिदोरी, मी करते तयारी। बरं। अगं प्रिया, आई कुठे गेली का? इथे आणि पूर्ण घर बघितलं तरी मला आई कुठंच नाही दिसली। अहो, त्या बाहेर गेल्या होती संडासला, त्यांची घरामध्ये उतरत नाही खरं, त्याच म्हणत होत्या। होय का? मग आपण आई आल्यावर आपण आईची बोलूया। अहो, तुम्हाला माहित आहे का, तो जागो बाबा म्हणत होता की तू आपल्या सासूला सांग म्हणून की माझ्या बांधावर पडसाकर नको येत जाऊ म्हणून। मग तू काय म्हणाली? मी काय म्हणणार, मी खाली मान टाकून सांगेन म्हणून म्हणलं। होय का? इतकी वेळ झाली अजून आई आलीच नाही? त्या सांगत असेल माझ्या चुकल्याच्या चित्राबाई जवळ। माझ्यावरती खेळवी कोटी जाते ना, कोटी नाही तर मा येतच नाही। माहिती सासूबाई कोटी जाते ना, कोटी नाही तर माहित नाही बाबा।
कोणाच्या नाही कोणाच्या बांधीत जाऊन बसते. असेल माझ्या चुकलेल्या चित्राबाई जवळ. तुमच्या घरची मोलकरी नाही का? जेव्हा पाहिलं तेव्हा आण तो आण तो आण. मी काय आणून देत नाही. लागत असेल तर स्वतः घेऊन जा. आणते हे घ्या. हे
झालं यांचा चालू. हो हो. याच्यानंतर दिनेश भाऊ घरी येतो आणि प्रिया त्याला भटकवण्याचा काम प्रिया हे करत असते. प्रिया, प्रिया, मी आले कामावरून, माझ्यासाठी एक ग्लास पाणी घे बरं. लवकर आण का. हे घ्या. हे काय गं प्रिया? तुमच्या आईने मला जखमी केला. कशाला पण? आपल्या आईलाच विचारा. आई, अगं आई. काय झालं रे दिन्या? मारलीस का माझ्या बायकोला तू? मी नाही मारली रे, ते स्वतःच जखमी झाली. आई, आता तरी खोटं नका बोलू. तुम्हाला मी फक्त एवढंच म्हणलं होतं की तुमच्या नावावर संपूर्ण संपत्ती आहे ती माझ्या नवऱ्याच्या नावावर करा. तेवढीसाठी मला एवढंच जखमी केला तुम्ही. अहो सुनबाई, कायले खोटं बोलते? आता तरी घाबरलं त्या देवाला. कशी नाही म्हणू शकस माझ्या बायकोला तू? पा बाई, माझा पोरगा असा बायकोले गोष्टी सांगते न म्हणते ना गोष्टीच नाही सांगत म्हणून नीटच्या माझ्या चुगल्या करते. कायच्या गोष्टी सांगते तर काय झालं बाई? नीटच्या गोष्टी सांगते. आता झाल्या गोष्टी सांगून बाहेर, आता घरात सांगतील. 1-1.5 तास उठत गोष्टी सांगायला बसले का? नीटच्या माझ्या चुगल्या करते म्हणतेच मग कायच्या गोष्टी करतो म्हणजे. सुनबाई, ए सुनबाई, काय ग प्रिया? हे बघा, आता मी आईच्या चहामध्ये जवळ टाकली आणि आता आईला देऊन देते. अगं एकदा पहिली वीस होत, आईला मारू नको तू. हो काही नाही होत. अगं तरी 2 दिवसाची पाहुणी आहे का, कधी ना कधी पडणारच आहे. काही नाही होत, आपण पूर्ण जागा तुमच्या नावावर होईल ना. बघ, मारतेस तर मारते, जास्त वेळ टाक, कारण की थोडशा जण ते बाई मरणार नसे. हो चांगला पुरी टाकली त्या मार. सुनबाई, पाय तू अशी करते म्हणूनच तुला आजपर्यंत कुठं मला काही झालेच नाही. आई, कोण सांभाळून बोला तुमचा? काय जे आहे ते बोलतो. तुम्ही काय बोलला विचार केले का? पण तू करतेच तशी सुनबाई. आई, कोण सांभाळून बोलायचा? निस्ती चुगल्या सांगते, सल्लाच करती नाही जाऊ देत. हा, तुम्हाला का संडासाला चालू लावून ठेवली कमी ना? नाहीतर का बाहेर जा म्हणतेस ना त्या मारवाड्या बाबाच्या मांड्यावर. तुम्ही त्या संडासात आल्यापुरी वाचवा, इकडे वाटायची पुरी. तू इस्त जातेस ना, पाड नाही टाकत.
ओ सुनबाई चहा आणून दे बरा. हे घ्या तुमची चहा. सीमेकडून दिवस निघला वाटते मस्त एका शब्दात चहा आणून लगी. हो निघला पिया. हो आलो. हे बघा आता आई मेली. आता पूर्ण जागा तुमच्या नावावर. हो का ग? अगं आईले गायले मारली. ओ आई परत पावली. आई उठ. आई उठ. गेली माई सब्जी मा गेली. ओ गेली माई सब्जी मा गेली. अव थोडसा लढलं ना सुनंद बाईले माहित पडल ना. खेळमी नको बनू माई होते. मेली पावली बरं. ए हो प्रिया मी बोललो मजा करशील तू. अहो खेळमी टपकली. आता आता कोणाला माहीत झाला तर. हो पहिले ते सुनंद बाई कान ऐकून करते. आता आता का करू. एक काम करून घराच्या मागे काढून टाकून देऊ. हो त्या तू पावडा लवकर. हो 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 लवकर ये आणि लवकर मी डबी येतो. पावडा आणलीस. हे घ्या. थांबा मी नाप घेऊन येतो. तिचा किती लंबी आहे तर का माहिती. खूपच लंबी आहे व ते. खेळमी खूपच लंबी आहे. का जणी या खोंडा खोदा खोदा नजी. एवढा गट्टा थोडसा अजून खोदा ना. इकडे करूनच नाही पावडा जाऊ. चला या बरं लवकर. या कोणी आला दिला का नाही. लवकर लवकर. ओ थांबा ना त्या मातीवर हात टाकू द्या. एवढेही काकत याचं. हो बाई कोणत्याही कामात येतील. झाला. हो थकलो. द्या बरं पाणी आणून द्या बरं थोडं. मी तुला आणून राहिलो ना. मी तुला आणून राहिलो माझ्यासाठी पाणी. अगं थांबा आणतो. आण लवकर. किती भारी होती तर माहित नाही बाबा. त्या सुनंदबाईनं काजू बदामची खारक लावून दिलं का माहित नाही. बापरे बाप तुला पागल झालीस का एवढं
पाणी पितो मी. अहो तुम्ही पुरा पेजा, मी थोडसा गुडभर पी. म्हणजे मी काही लागलो मला पूर्ण पेजा. अहो काय कोणा म्हणलं ना तुम्हाला? कशी म्हणते? थांबा थांबा गिला तरी ना आणलो थांबा. लवकर हे घ्या. माझा खेळ आईले जावा तू डब्बा आणलीस मला. ओ मा खेळ मी त्या डब्बा टाकलाच नाही. समजते का? खाऊ नाही टाकला खाऊ. अहो ते शेजारची बाई का म्हणत होती का बरं ते कोणी मेला का नाही ते पूर्ण सामान गोड्यात टाका म्हणते. नाही तर मग स्वप्नात येते ना ते वक्तीत नाचते खरा. वक्तीत नाचते बाई. हो कशी करते? हो कशी करते ठेवून घ्या ना आता. गिलासात पाणी आहे डब्यावर पाणी पिण्या हो गले डब्याला पाणी नको धुव. अहो काही नाही वेळेला घ्या आलं साईनी त्या गिलासात पाणी आणजो. का बरं डबल धंदा लावत्या. लवकर आण. हे घ्या खेळमीची काळी. मी तुला पाणी आण म्हणलं मग काळी आण म्हणलं. अगं खेळमीची काळी कधी दिसली तर म्हणून आणून घेतलं. तुला काय म्हणलं नाही फक्त पाणी आणलं एक काळी आणलं का तुला का मारत आहे का सांग? नाही हो मला लोक मारा. त्या आता खैरान गेले राहायचो नाही तर मग एवढी अक्कल नसेल. नाही हो तुम्ही एकटेच राहाल मग. हो नाही मला कोणा जायचं भाजी भात खूपच. मग कशी खाईल? दुसरी पाहिजे का तुम्हाला? नाही पाहिजे नाही पाहिजे. मग द्या लवकर पाणी. आणतो आणतो. ओढती मागत आहे पहिली एवढी मोठी झाली पण या मम्मीला काही शिकवलं का नाही तर माहित नाही. याने म्हणतात पाणी. हे घ्या पाणी. थकलो मी आता खूपच. काम थकलो आता. काम थकलीस तू? तेव्हा खेळमीले किती खात होती. त्या खेळमी किती भारी होती. अव तुमचं एकही जेवण नव्हती तेच ना. ओ ते चित्राबाई नाही का त्या घरी पाहुणचार करत होती खरा. हो हा मला कोण सांगितलीस का? ओ चित्राबाई तुला काजू बदाम देतोस का मामा आईले? का जनी बाबा जाऊ द्या आता. चला थकलो मी. जा थकून गेली आईले. काही दिवसानंतर प्रिया पागल होतो आणि तिच्या अंगामध्ये सखूबाईची आत्मा आली असते. तिने हो तिला तांत्रिककडे घेऊन जातो तरी पण तिला काहीच फरक पडत नाही. आणि हा चित्र तुमच्या समोर आमचे कलाकार लगेच 2 मिनिटांना सादर करत आहेत. अप्रतिम असा पाठ वाचवा. मला खूप गरम होत आहे. मला खूप वाचवा. प्रिया तुला काय केलं तू? प्रिया हात लावू नका माझ्या दूरव. वेळ झालीस का ग? मी प्रिया नाही. तू प्रिया नाही ग. हात लावायचं नाही म्हणलं ना. तू प्रिया हात लावायचं नाही. दूरव माझ्या. काहून ग प्रिया तू वेळी झाली का ग? दूरव. तू मला खाले बाबा ऐकत नाही येत का तुम्हाला? नाही का ग प्रिया? तुला ऐकू नाही ग? बापरे बाप तू काळजी करून राहिली का? ही प्रिया नाही. प्रिया नाही का? हात लावायला तुला काय करू का? तू प्रिया नाही पागल झाली का ग तू? मी म्हणते ना मी प्रिया नाही. कोण आहे मग तू? मी प्रिया नाही म्हटलं का नाही? अगं वेडी प्रिया द्यायचं दूर वा. अरे बापरे ती तेव्हा दातच सोडते. किती मला तिच्या वेळीच झाली वाटते. मला काय करावं? प्रिया नाही का? पैशाली का? मी प्रिया नाही. बापा तू का डोळ्यामध्ये का खुंट
टाकली का पूर्ण लाल लाल डोळे वगैरे घेऊन राहिली का तू प्रिया ग माझी प्रिया मी म्हणतो अगं प्रियाच्या घरी आपलं प्रिया नाही मी प्रिया नाही का तू कोण आहे हात लावायचा नाही मला हात लावायचा नाही मला काय करावं काही समजतच नाही तू प्रियाच आहे प्रिया हात लावायचा नाही दूर वा दूर राहायचा माझ्या प्रिया काय करावं काही समजतच नाही हे तर तुला पागलवाणी करत आहे हॅलो हॅलो काय करावं रे बाबा ही प्रियाच आहे तू प्रियाच आहे ना ग चल हात लावायचा नाही म्हणलं ना तू अशी कोण पावरून राहिली का मला तुझ्या भेव वाटून राहिला मला तुझ्या भेव वाटून राहिला काय करावं काय समजत नाही तुला तांत्रिक बाबाकडे नेऊया का तुला काय करावं काय समजत नाही तांत्रिक बाबाकडे न्यायला मला तर इथे अगं प्रिया चल आपण तांत्रिक बाबाकडे जाऊया मला हात लावायचा नाही मी तुझ्या मागे मागे येते पण मला हात लावू नको चल चल ग चल प्रिया अगं तुम्हाला कोण घुमवते का चल 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 ना तर चल 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 ना ग प्रिया तू माझी बायको आहेस ना चल तुम्हाला पाडते का तू मला तर तुझा कोण ठेवू लागून राहिला का ग प्रिया चल चल ग प्रिया हात लावू नको मला तर इथे भेवच लागून राहिला बाबा चल आपण तांत्रिक बाबाकडे येऊया तांत्रिक बाबा माझ्या बायकोला वाचवा तुम्ही बसावर अगं तू मला पाडते का कधी कोण राहिली ओम भट स्वाहा ओम भट स्वाहा काय झालं बच्चा तुझ्या बायकोला माझी बच्चाची पागल पागलवाणी करून राहिली मला नुसती मारते मला म्हणते हातच नको लावू बघा काय झालं का तू कोण आहे मी कोणीच राह तुले का करणार पडते शोधपर्यंत कुठे होतीस कोठीच राहील त्या काय जाऊन राहिला का काय बेटा तुझ्या बायकोला वाचवायचं असेल तर 2 कोंबडे 3 बकरे 1 कबूतर 2 उंदीर 1 कुत्रा आणि 1 लाख रुपये वाचवायचं असेल तर बोल नाही तर राहू दे आहा मला तर असं वाटते जानवराची खेतीच करते का तुला हो म्हणून का जल्दी मग पत्नीला वाटत हो साहेब हो हो ओम भट स्वाहा